नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. ओके, दिस इज द लेक्चर नंबर व्हिडिओ नंबर 9 फ्रॉम द रोटेशनल डायनामिक्स अँड वी आर डिस्कसिंग द जस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, इन दिस लेक्चर वी आर ऑल्सो गोइंग टू डिस्कस द 3 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, बघा तिसऱ्यापासून सुरुवात करूया, मग इकडला पोर्शन आपण वाईप आउट करू शकतो. ओके, सोल्युशन बघा. जो काही पहिला क्वेश्चन आहे हा केरला CET 2018ला आलेला क्वेश्चन आहे आणि अतिशय सिंपल आहे. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, एक रँडम शेपची बॉडी घेतली. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस अँड दिस इज झेड ॲक्सिस. ठीक आहे, आता याच्यात एक्स आणि जो काही वाय ॲक्सिस आहे तो प्लेनमध्ये आहे. ठीक आहे, समजा हा जर प्लेन झाला तर हा झाला एक्स ॲक्सिस आणि हा झाला वाय ॲक्सिस, आणि जो काही झेड ॲक्सिस दिसतो तुम्हाला या प्लेनला तो कसा आहे, परपेंडिक्युलर. ठीक आहे, म्हणूनच या थेरमचं नाव पडलं परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. अँड अकॉर्डिंग टू द परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, ठीक आहे, जे काही दोन ॲक्सिस प्लेनमध्ये आहे. ओके, समजा आता हा एक्स ॲक्सिस झाला, याच्या भोवती बॉडी फिरत आहे. हा वाय ॲक्सिस झाला, याच्या भोवती बॉडी फिरत आहे. ठीक आहे, मग एक्स ॲक्सिस भोवती जेव्हा बॉडी फिरते तेव्हा तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया राहतो IX आणि वाय ॲक्सिस भोवती फिरताना IY. या दोघांचं जर तुम्ही या म्हणजे एक्स ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आणि वाय ॲक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया या दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शियाची जर ॲडिशन केली तर तो मोमेंट ऑफ इनर्शिया तुमचा कशाच्या इक्वल राहते, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द झेड ॲक्सिस, अँड दॅट ॲक्सिस इज नथिंग बट द परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन. याच्या लक्षात, म्हणजे तो जे काही दोन प्लेनमध्ये आहे त्या ॲक्सिस भोवती जेव्हा एखादी बॉडी फिरते त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शियाची जर आपण ॲडिशन केली आणि तो मोमेंट ऑफ इनर्शिया किती, म्हणजे तो मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतो म्हणतो की असा ॲक्सिस जो ॲक्सिसचा प्लेनला कसा आहे, परपेंडिक्युलर, त्या मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा या दोघांची ॲडिशन येते. इतका सिंपल तो परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम होता. तर त्याच परपेंडिक्युलर ॲक्सिसच्या थेरमवर हा क्वेश्चन आहे आणि अतिशय इझी आहे. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट 2 परपेंडिक्युलर ॲक्सिस एक्स अँड वाय. ओके, इन द प्लेन. आता इथे तुम्हाला क्लिअर कट लक्षात येत आहे की जो काही एक्स आणि वाय ॲक्सिस आहे तो परपेंडिक्युलर आहे, म्युच्युअल परपेंडिक्युलर. जसं ही बॉडी आहे तर हा एक्स ॲक्सिस झाला, हा वाय ॲक्सिस, दोघांमध्ये अँगल किती आहे, 90. म्युच्युअल परपेंडिक्युलर. आणि ते दोन्ही ॲक्सिस कशा आहे, प्लेनमध्ये आहे. बघा म्हटलेलं आहे. ओके, प्लेन लॅमिना म्हणजे काय, टू डायमेन्शनल प्लेन ऑब्जेक्ट. लॅमिना आर 20 kg मीटर स्क्वेअर अँड 25 kg मीटर स्क्वेअर. म्हणजे IX आपल्याला दिलेला आहे 20 आणि IY दिलेला आहे आपल्याला 25. ठीक आहे, रिस्पेक्टिव्हली. इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन ऑफ द लॅमिया अँड पासिंग थ्रू द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ एक्स अँड वाय. बघा, जिथं एक्स आणि वाय इंटरसेक्ट झाला या इंटरसेक्शनमध्ये जो काही झेड ॲक्सिस पास झाला आणि तो झेड ॲक्सिस कसा होता म्हणते, त्या प्लेन लाईनला कसा होता, परपेंडिक्युलर. तर या IZची व्हॅल्यू काय, IZची व्हॅल्यू आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. IZ म्हणजे काय, IX आणि IYचं काय, सरळ आपल्याला काय करायचं, IX आणि IY काय करायचं, ॲडिशन. देअरफॉर 20 + 25 झाला 45 kg मीटर स्क्वेअर. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, अबाउट अन ॲक्सिस विच ॲक्सिस इज पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ एक्स अँड वाय अँड परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन. ठीक आहे, दॅट इज नथिंग बट 45 kg मीटर स्क्वेअर. अतिशय म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स. याच्यात काही तुम्हाला विचार करण्यासारखं त्यांनी काहीच ठेवलेलं नाही. फक्त त्यांनी तेच चेक केलं की तुम्हाला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम माहिती आहे की नाही. स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे कुठलंच कन्क्लुजन म्हणजे तुम्हाला इथं क्लिअर कट दिलेला आहे. ज्या काही सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे क्लिअर कट दिलेलं आहे. जस्ट फॉर्म्युला बेस आहे. जस्ट परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमचा फॉर्म्युला घ्या, व्हॅल्यूज पुट करा अँड गेट युअर सोल्युशन. क्लिअर. बघा, हा जो काही क्वेश्चन आहे तो तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपण हा क्वेश्चन मोडून पहिला आणि सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. बघा, अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. म्हणजे या क्वेश्चनमध्ये खूप काही मोठी कहाणी नव्हतीच. जस्ट अ स्ट्रेट फॉरवर्ड. यूज द फॉर्म्युला अँड गेट युअर सोल्युशन. नाव असती. बघा, आता पहिल्या क्वेश्चनकडे आपण वळूया. ओके, हा पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा, द क्वेश्चन इज फ्रॉम BCEC 2015. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, अँड आवर हेडिंग इज वी आर गोइंग टू सॉल्व द जस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ठीक आहे, म्हणजे आपण जे काही आपला जो काही म्हणजे आपल्या या यूट्यूब चॅनलचा मोटिव्ह तो आहे मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स आपल्याला काय करायचे आहे, सॉल्व्ह करायचे आहे एक्झामच्या दृष्टिकोनी. बघा, देर आर 4 पॉईंट मासेस, 4 पॉईंट मासेस आहे. प्रत्येकाचा मास किती आहे, M. ऑन द कॉर्नर्स ऑफ द स्क्वेअर. ठीक आहे, एक स्क्वेअर घेतला आपण, पॉईंट मासेस करून घेऊ ना, 1 2 3 4. ठीक आहे, एक स्क्वेअर आहे.
स्क्वेअरच्या कॉर्नर्सवर आपण 4 पॉईंट मासेस ठेवले. प्रत्येक पॉईंट मासेसचा मास किती आहे एम, आणि स्क्वेअर असल्यामुळे सगळ्या साईड सारख्या राहायला पाहिजे. अँड साईडची लेंथ दिली आहे एल, म्हणजे एल 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 एल, आणि प्रत्येक याचं मास स्मॉल एम स्मॉल एम स्मॉल एम स्मॉल एम, हे गिवन माहिती आहे. ठीक आहे, हा झाला फर्स्ट, हा झाला सेकंड, हा झाला थर्ड, आणि हा झाला फोर्थ. ठीक आहे, ठीक आहे, याला आपण राऊंड करून घेऊया. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. चला काही हरकत नाही. बघा बघा अबाउट वन ऑफ इट्स डायगोनल. ठीक आहे, याला 2 डायगोनल राहते, एक तर हे डायगोनल झाला किंवा तुम्ही हा पण डायगोनल म्हणू शकता. वन ऑफ इट्स म्हणत आहे, 2 पैकी कोणत्याही डायगोनल भोवती त्यांनी विचारलं आपल्याला द मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ द सिस्टम इज. बघा एकदम सिस्टम आहे. पॉईंट मासेस आहे, पॉईंट मासेस 4 कॉर्नरवर स्क्वेअरच्या प्लेस केल्या आहे, ज्या स्क्वेअरची लेंथ किती आहे एल. चला काही हरकत नाही. तर त्यांनी स्क्वेअरला आपल्याला माहिती आहे इझिली की 2 डायगोनल्स राहतात, दिस इज द फर्स्ट अँड दिस इज द सेकंड वन. तर कोणत्या तरी एका डायगोनलवर आपल्याला या सिस्टमचा काय विचारला, मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, म्हणजे कोणत्या तरी एका डायगोनल पासून जो काय ऍक्सिस ऑफ रोटेशन चालला, आता मी हा वाला घेऊन घेतो, हा जो काय ऍक्सिस ऑफ रोटेशन चालला याच्या भोवतीची सिस्टम, ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने काय फिरून राहिली आहे. ठीक आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने काय होऊन राहिली, फिरून राहिले. येतं लक्षात. ठीक आहे, आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला. आता बघा बघा, हा चौथा आणि जो काही सेकंड मास आहे, सेकंड अँड फोर्थ मास, ठीक आहे, तो ऍक्सिस ऑफ रोटेशनवर आहे. त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शिया ड्यू टू सेकंड, ओके, अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ड्यू टू फोर्थ नंबर ऑफ मास किती राहायला पाहणार आहे, 0. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियासाठी नो कंट्रीब्युशन आहे. सरळ सरळ काय म्हणू शकतो आपण, नो कंट्रीब्युशन्स. ठीक आहे, कारण की मोमेंट ऑफ इनर्शियाची जनरल डेफिनेशन आहे मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. ठीक आहे, हे बघा फोर्थ नंबरच्या आणि सेकंड नंबरच्या मास म्हणजे मास तर होतं, पण जो काही परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे तो डिस्टन्स होता का, नाही. कारण की ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे त्या मास पासूनच, ठीक आहे, मास पासूनच तो ऍक्सिस ऑफ रोटेशन चालला, त्याच्यामुळे डिस्टन्स नाही आहे, त्याच्यामुळे डिस्टन्स नाही. जसं पहा, पहिल्या आणि तिसऱ्या मासचा विचार करा. जसा हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, पहिला मास इतक्या अंतरावर आहे, तिसरा मास इतक्या अंतरावर आहे, त्याच्या म्हणजे जे काही परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते फोर्थ आणि सेकंड नंबरच्या मासमध्ये बनत नाही, त्याच्यामुळे नो कंट्रीब्युशन आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामुळे क्रिएट होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, 0. ठीक आहे, आता मोमेंट ऑफ इनर्शिया ड्यू टू फर्स्ट, ओके, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ड्यू टू थर्ड, हे दोन्ही कशी राहणार आहे, सेम राहणार आहे. कशी राहणार आहे, सेम. कारण की इथनं याचं अंतर आणि इथनं याचं अंतर कसं राहणार आहे, सेम. ठीक आहे, आणि क्वेश्चन मार्क लावला की या दोघांची आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे, त्या व्हॅल्यू. मग पूर्ण जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण जर सिस्टमचा जर आपल्याला काढायचा आहे, तर मग आपल्याला काय करावं लागेल, मोमेंट ऑफ इनर्शिया ड्यू टू फर्स्ट प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ड्यू टू थर्ड, आणि दोघांची व्हॅल्यू कशी राहणार आहे, सेम. त्याच्यामुळे आपण एकाची व्हॅल्यू फाइंड आउट करू, दुसऱ्याचं आपल्याला ते इझिली फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, बघा आता हा जर तुम्ही, आता आपण एकासाठीच फाइंड आउट करू. बघा तुम्ही हा जर वरचा जर पोर्शन बघितला, ठीक आहे, हा जर वरचा जर पोर्शन बघितला तर असा काहीतरी तो पोर्शन आहे. ठीक आहे, हा असा काहीतरी पोर्शन आहे. ओके, हा म्हणजे तुम्हाला क्लिअर ट्रायंगल लक्षात येतो. ठीक आहे, इक्वली लेंथ एल आहे, इक्वली लेंथ किती आहे, एल आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा जो काही आपण इथं परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकला याची लेंथ राहते एल बाय स्क्वेअर रूट 2. ही ट्रायंगलची तुम्हाला प्रॉपर्टी माहिती पाहिजे. ठीक आहे, ट्रायंगल आहे, दोन्ही साईड जर सारख्या असाल, हा जो काही परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकतो याची लेंथ किती राहायला पाहिजे, एल स्क्वेअर, एल बाय रूट 2. येत्या लक्षात. बघा हा ट्रायंगल आहे, याची लेंथ एल आहे, याची लेंथ एल आहे, इथून परपेंडिक्युलर जो काही बायसेक्टर टाकला याची लेंथ किती राहायला पाहिजे, एल बाय स्क्वेअर रूट 2. मग इथे पण किती राहायला पाहिजे, एल बाय स्क्वेअर रूट 2. कारण की आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करताना आपल्याला मास तर दिलेला आहे, आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचा ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून. हा झाला ॲक्सिस ऑफ रोटेशन, तर मासचं डिस्टन्स किती आहे, एल बाय रूट 2. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द सिस्टम फर्स्ट किती राहायला पाहिजे, बघा मास किती आहे, एम, परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, एल बाय रूट 2. परपेंडिक्युलर डिस्टन्सचा काय करतो आपण, स्क्वेअर. ठीक आहे, देअरफॉर एम एल स्क्वेअर, स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर रूट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स, एम एल स्क्वेअर बाय 2. ठीक आहे, हा झाला फर्स्टसाठी. थर्डसाठी पण आन्सर किती राहणार, एम एल स्क्वेअर बाय 2. ठीक आहे, मग या दोन्ही व्हॅल्यू जर आपण इथं पुट केल्या, ओके, सिस्टमसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आपण बघा इथंच टाकतो, फर्स्टची आणि सेकंडची व्हॅल्यू टाकतो. पहिल्याची आहे एम एल स्क्वेअर बाय 2. ठीक आहे, किंवा 2 टाइम्स करू, 2 टू गेट काय झाला, कॅन्सल, म्हणजे शिल्लक किती राहिला, एम एल स्क्वेअर. ओके, दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द टोटल सिस्टम, एम एल स्क्वेअर. देअरफॉर द ऑप्शन सेकंड विल बी द करेक्ट वन. बघा म्हणजे हा जो काही क्वेश्चन आहे
असं नाही म्हणू शकत की मी जस्ट फॉर्म्युला बेस होता, ज्या काही दिलेल्या गिवन क्वांटिटीज आहेत त्या घेतल्या आणि काढल्या, नाही. याच्यात काय ना तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती पाहिजे, आहे की नाही. म्हणजे याच्यात त्यांनी जो काही त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू होता या क्वेश्चनच्या मार्फत, ते तुम्हाला बघत आहे की तुम्ही जो काही मोमेंट ऑफ इनर्शियाचा कॉन्सेप्ट शिकले ते कुठपर्यंत तुम्ही यूज करू शकता, ठीक आहे. आणि त्याच्यातच त्यांनी आपल्याला ही ट्रायंगलची छोटीशी प्रॉपर्टी विचारली, म्हणजे मॅथमॅटिक्सचा आपल्याला इथं प्रयोग करावा लागला की जर ट्रायंगल असला, जर दोन साईड जर त्याच्या सारख्या राहिल्या, तर जो काय आपण बायसेक्टर टाकतो, ओके, या वर्टेक्सपासून, तर त्याची लेंथ किती राहायला पाहिजे. जस्ट तुम्हाला 8वी 9वीत कुठे मिळून जातं. म्हणजे बघा, छोटा क्वेश्चन होता पण तुम्हाला म्हणजे कॉन्सेप्ट बेस होता, असं नाही म्हणू शकत आपण. जो काही लास्ट क्वेश्चन होता, पहिला क्वेश्चन आपण डिस्कस केला, तो ज्या पद्धतीने आपण जस्ट व्हॅल्यूज घेतल्या आणि पुटअप केल्या आणि आन्सर काढला तसं नव्हतं आहे, ठीक आहे. कॉन्सेप्ट, त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्सेप्ट शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्हाला हा जो काही जनरल फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा, या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या जनरल फॉर्म्युलामध्ये हा जो काय आहे के म्हणजे काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन टू दॅट मास, तर हे तुम्हाला इथं काढता आलं पाहिजे होतं. क्लिअर? ओके ओके, क्वेश्चन नोट डाऊन करा. नाव वी विल मूव टू द लास्ट वन. ओके, बघा आता लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा, मी प्रत्येक क्वेश्चनचं तुम्हाला स्वरूप सांगतो की कसा क्वेश्चन तो येत आहे, ओके, कशा पद्धतीने ते आपल्याला विचारत आहे, कशा पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व्ह करायला पाहिजे. ओके, प्रत्येक क्वेश्चनचं मी स्वरूप सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो, ठीक आहे. नाव वी विल मूव टू द लास्ट वन. ओके, अँड द सेकंड फ्रॉम द बोर्ड. बघा, लेट कॅपिटल एम बी द मास अँड कॅपिटल एल बी द लेंथ ऑफ अ थिन युनिफॉर्म रॉड. चला, काही हरकत नाही. ओके, बघा सेकंडचं आपण सोल्युशन बघूया. एक थिन युनिफॉर्म रॉड आहे, ज्याचं मास कॅपिटल एम आहे, ज्याची लेंथ किती आहे, वो कॅपिटल एल. चला, काही हरकत नाही, ठीक आहे. बघा, ओके, फुल स्टॉप. इन द फर्स्ट केस ॲक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू इट्स सेंटर, ठीक आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू इट्स सेंटर, ठीक आहे, आणि परपेंडिक्युलर टू इट्स द लेंथ ऑफ द रॉड. चला, काही हरकत नाही. In the second case, axis of rotation is passing through its one of the end and perpendicular to the length of the rod. बघा, पहिल्या केसमध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटरपासून पास झाला, रॉडला कसा होता, परपेंडिक्युलर. सेकंड केसमध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन एका एंडला पास झाला, ठीक आहे, तो पण रॉडला कसा होता, परपेंडिक्युलर, ठीक आहे. नाव सी द रेशिओ ऑफ रेडियस ऑफ गायरेशन इन द फर्स्ट केस टू द सेकंड केस. एकदम सिंपल आहे. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू इट्स सेंटर, मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू इट्स एंड, ठीक आहे. सेंटरपासून जर पास गेला तर त्याचं जो काही मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला राहतो, ओके, फॉर्म्युला किती राहिला पाहिजे, ml²/12, आणि एंडसाठी किती राहते, ml²/3, ठीक आहे. बघा, सेंटरसाठी तर ml²/12 माहिती आहे, पण एंडसाठी कसा आपण काढतो, पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करून, ठीक आहे. पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करून आपण ml²/3 काढतो. ही व्हॅल्यू डायरेक्ट लक्षात ठेवायची, ठीक आहे. कधी कधी तुमचा वेळ पण खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे कमीत कमी वेळेत आपण क्वेश्चन एखादा कसं सॉल्व्ह करतो, ml²/3 कुठनं आलं समजलं ना, पॅरलल ॲक्सिसचा थेरमचा यूज केला. बघा, म्हणजे पहिली गोष्ट तर ते काय चेक करत आहे की तुम्हाला मोमेंट ऑफ जो काही थिन युनिफॉर्म रॉड आहे, परपेंडिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशन जर सेंटरपासून गेला, त्या रॉडला जर परपेंडिक्युलर आला तर तुम्हाला माहिती पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स सेंटर. एंडसाठी काय यूज करायचं आहे, पॅरलल ॲक्सिस थेरम. म्हणजे याच क्वेश्चनमध्ये त्यांनी तुमचं काय चेक केलं, पॅरलल ॲक्सिस थेरम. चला, काही हरकत नाही, ठीक आहे. मग आपल्याला काय विचारलं, रेडियस ऑफ गायरेशन, ठीक आहे. जसं बघा, सेंटरपासून जर गेला तर जनरल फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शियाचा कसा राहते, मास, ठीक आहे, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्ससाठी काय यूज करतो आपण, के, आणि केचा काय केला आपण, स्क्वेअर, ठीक आहे. सेंटरसाठी आपण K1 म्हणू आणि एंडसाठी काय म्हणू आपण, mk2चा स्क्वेअर, ठीक आहे. आणि ते आपल्याला काय विचारलं, रेडियस ऑफ गायरेशन. या सेंटरसाठी रेडियस ऑफ गायरेशन किती आहे, K1, एंडसाठी रेडियस ऑफ गायरेशन किती आहे, K2. या दोघांचा काय विचारला आपल्याला, रेशिओ, K1 आणि K2चा रेशिओ, ठीक आहे. चला, काही हरकत नाही, काही हरकत नाही. बघा, mk1² ठिकाणी तुम्ही लिहू शकता ml²/12, mk2² ठिकाणी लिहू शकता तुम्ही ml²/3, ठीक आहे. बघा, mk1² = ml²/12, ठीक आहे, किंवा डिवाइड करू आपण, ओके. mk1² डिवायडेड बाय काय करू, mk2चा स्क्वेअर, ठीक आहे, इंटू, ठीक आहे. आता mk2² ठिकाणी ही व्हॅल्यू टाकतो, पण खाली येत आहे, ठीक आहे, डिव्हिजनमध्ये. मल्टिप्लिकेशनमध्ये काय होते, 3 वर जातो आणि ml² खाली येतो, ठीक आहे. आता बघा, एकदम सिंपल झालं. कॅपिटल एम गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स ऑन द लेफ्ट हँड साईड, k1² डिवायडेड बाय k2चा स्क्वेअर, ठीक आहे. mm गेट कॅन्सल, l² गेट कॅन्सल, 3 × 3 3 × 12 म्हणजे 1/4. आपल्याला पण K1² K2² नको, आपल्याला जस्ट काय पाहिजे, K1 K2.
देअरफॉर स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, देअरफॉर 1/2. याचा जर स्क्वेअर रूट घेतला तर 1/2 कशाची व्हॅल्यू झाली, K1/K2 ची, देअरफॉर 1/2. ठीक आहे, देअरफॉर 1/2. दिस इज द ऑप्शन नंबर सेकंड वन. ठीक आहे, म्हणजे हाही क्वेश्चन एकदम स्ट्रेट फॉरवर्ड नाही, भरपूर साऱ्या गोष्टी त्यांनी चेक केल्या. पहिला तर सेंटरसाठी जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया रॉडसाठी तो माहिती पाहिजे. पॅरलॅक्सिस थेरम यूज करून तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती काढता आला पाहिजे. त्याच्यानंतर जनरली मोमेंट ऑफ इनर्शिया आपण या फॉर्मॅटमध्ये लिहितो. सेंटरसाठी रेडियस ऑफ गायरेशन K2, एंडसाठी रेडियस ऑफ गायरेशन K2, सॉरी इथं K1 आणि इथं K2. या दोघांचा काय विचारला, रेशो. त्याच्यामुळे बघा तुम्ही याला हा जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरसाठी आहे दिस इक्वल्स टू दिस लिहू शकता. मी सरळ सरळ काय घेतला, या दोघांचा रेशो, कारण की मला काय पाहिजे K1/K2. मग याच्या जागी मी ही व्हॅल्यू लिहिली, याच्या जागी ही व्हॅल्यू लिहिली. ठीक आहे, जस्ट बघा इथं डिवाइड न करता मल्टिप्लाय करून मी रेसिप्रोकल केला. हे तुम्हाला जनरल आयडिया आहे, जनरल अल्जेब्रा माहितीच पाहिजे. ओके, देअरफॉर द रेशो ऑफ K1/K2 बिकम्स 1/2. ठीक आहे, अशा प्रकारे अशा पद्धतीने आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पुढे पण सॉल्व्ह करत राहणार. ठीक आहे, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.